तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या अगदी साध्या गोष्टींचा सुद्धा परिणाम चांगलाच असावा असं तुम्हाला वाटतं का? असं वाटत असेल तर तो चांगला परिणाम कसा मिळवायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। हॅलो नमस्कार, पुकवानी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 21व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहूया। चला तर मग सुरू करूया। तुमच्या बाबतीत हे असं होतं का की तुम्ही सकाळी ऑफिसला पोहोचता आणि पोहोचल्या तुम्हाला असं कळतं की तुम्हाला बॉसने केबिनमध्ये बोलवलं आहे। हे ऐकताच तुमच्या मनात शंका कुशंका येऊ लागतात, पण त्या चांगल्या येत नाहीत, त्या नेहमी वाईट येतात। तुमच्या मनात लगेच येतं की आपली काही चूक झाली असेल का, आपल्याला काही ओरडा बसेल का, हा विचार करूनच आपण आतमध्ये जातो। आजच्या कृतीमध्ये आपण हेच पाहणार आहोत की हा नकारात्मक विचार बदलून आपण सकारात्मक विचार कसा करायचा। जर आपण नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, त्याचे परिणाम ही भव्य दिव्य होऊ शकतात। थोडक्यात उदाहरणार्थ, तुम्ही जो विचार करत आहात की बॉस तुम्हाला रागवणार आहे, त्याऐवजी तुम्ही हा विचार करा की बॉस तुमचं कौतुक करणार आहे आणि त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा। हा जर विचार तुम्ही केला तर कृतज्ञतेमुळे आणि सकारात्मक विचारांमुळे तुम्ही चांगले परिणाम अनुभवू शकता। चला तर मग नेमकी ह्या गोष्टीची सवय आपण कशी करून घ्यायची हे आपण आजच्या कृतीत पाहूया। जादूची कृती क्रमांक 21, भव्य दिव्य परिणाम। यातील पहिली पायरी, 10 वरदानांची यादी करा। त्यातील प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा। त्यानंतर प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। यातील दुसरी पायरी, तुम्हाला ज्या घटनांचे प्रसंगांचे चांगले परिणाम घडावे असे वाटत असेल त्या गोष्टी निवडा। यातील तिसरी पायरी, त्या निवडलेल्या गोष्टींची यादी करा। त्यातील प्रत्येक गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही तो प्रसंग लिहित आहात अशी कल्पना करून तुम्ही आत्ता तो लिहून काढा। त्या गोष्टीबद्दल लिहिताना असं लिहा की यातील चौथी पायरी, दिवसभरात घडणाऱ्या अनपेक्षित प्रसंगांना तोंड देताना तुम्ही असे 3 प्रसंग निवडा ज्याचे परिणाम तुम्हाला चांगले व्हावेत असे वाटेल आणि त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहात। प्रत्येक वेळी अशी कुठली गोष्ट तुमच्या समोर आली तर तेव्हा डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनापासून त्या प्रसंगाबाबत किंवा गोष्टीबाबत चांगल्या भव्य दिव्य परिणामाबद्दल आभारी आहे असं म्हणा। यातील 5वी पायरी, रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। याबरोबरच रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 21व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले। भेटूया मग एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।